नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 21 जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. गुरुपौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरेला विशेष असं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी व्यास यांचा जयंती सुद्धा साजरी केली जाते. महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसारच देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात. जगात गुरूंची मोठी भूमिका आहे. गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहेत. यासाठी जगात गुरु अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होतो आणि गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे. या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पूजा ही आवर्जून करायची आहे. या दिवशी आपल्याला आपल्या दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे. तसेच पौर्णिमा हा दिवस साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे. ही वस्तू आणल्याने घरात सदैव लक्ष्मी नांदेल. घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला येत्या 21 जुलैला म्हणजेच रविवारच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय सकाळी 12च्या अगोदर किंवा संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता. म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे. जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते. मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ही वस्तू आपल्या घरात आणल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थिरही राहते. यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आर्थिक समस्या येत असेल, आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय मानला जातो. जर तुमचं एखादं दुकान असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच तुमच्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही स्थिर राहते, कायम राहते आणि यामुळेच आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते. तर पहा, तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते तिथून तुम्हाला एक कमळाच्या फुलांची बीजी असते तर ती घेऊन यायची आहे, ज्याला आपण कमळगट्टू असंही म्हणतो. तर या कमळाच्या फुलाची बीजी आहे तर ती आपल्याला लागणार आहे. एकच बी आपल्याला आणायची आहे, कारण कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन म्हटलं जातं आणि त्यामुळेच कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो. म्हणूनच यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ जी आहे तर ती आपण वापरत असतो. तिच्या वापराने जप करतात. महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी सुद्धा जशी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो
तशीच कमळगट्टूची माळ ही सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणूनच आपल्याला एक कमळाच्या फुलांची बीज आहे तर ती घरी आणायची आहे। घरी आणल्यानंतर ही बीज तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे। वाटीमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे। यानंतर या कपड्यामध्ये तुम्हाला 5 तुळशीची पानं, त्याचबरोबर या कमळाच्या फुलांची बीज आणि सोबतच तुम्हाला 5 मिरे जे असतात तर ते ठेवायचे आहे। या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती म्हणजे त्या कापडावरती ठेवायच्या आहे। यानंतर तुम्हाला ही प्लेट आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे। हा उपाय करत असताना सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। यानंतर काय करायचं आहे, या लाल रंगाच्या कपड्यामध्ये असणाऱ्या वस्तूंना तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, हळदी कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहे। एक फूल सुद्धा अर्पण करायचं आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय कशासाठी करत आहे, तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता ही निघून जाण्यासाठी, माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा कायम टिकून राहावा, आलेल्या पैशामध्ये वाढ व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर या वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे, म्हणजेच एक गाठोडं तयार करायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी पोटली आहे ना ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 3 वेळा माता महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला स्त्री सूक्त म्हणायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला 21 वेळा 9 मंत्राचा जप करायचा आहे। 9 मंत्र असा आहे, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे। तर या 9 मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये पुन्हा त्या तांदळावरती ठेवून द्यायची आहे। यानंतर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळी तुम्हाला ती पोटली तिथून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला बांधायची आहे। तर बघा, यामध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय वस्तू आहेत। त्यामध्ये असणारे जे काळे मिरे आहेत तर ती नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्याचं काम करत असतात। तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तीच लक्ष्मी या कमळाच्या फुलावरती विराजमान आहे, म्हणजेच त्यामध्ये एक कमळाच्या फुलाची बीज आहे। यामध्ये आपल्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित होईल। बऱ्याच वेळा आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते परंतु आपल्या घरात स्थिर राहत नाही, म्हणून ही पोटली जी आहे तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्याचं काम करत असते। अशीच पोटली तुम्ही तुमचं एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता। ही पोटली बघा, आपण आपल्या घरात ठेवल्याने शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतात, शत्रूवरती आपला विजय प्राप्त होतो। आपल्या शास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये कमळगट्ट्यांचं इतकं महत्त्व सांगितलं आहे की तंत्रशास्त्रात सुद्धा धनवान होण्यासाठी कमळगट्ट्यांच्या काही युक्त्या ज्या आहेत, उपाय जे आहेत तर ते सांगितलेले आहेत आणि म्हणूनच हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्ही केल्यानंतरच काही दिवसातच त्याचा फरक सुद्धा तुम्हाला दिसून येईल। तसेच ही पोटली जेव्हा तुम्ही बांधशाल तेव्हा आपण सकाळ संध्याकाळ जेव्हा पूजा करतो तेव्हा अगरबत्ती, धूप ही लावली जाते, तर त्या पोटलीवरती सुद्धा धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे तर तो खूप जास्त प्रमाणात वाढत असतो। त्याचबरोबर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवण्यासाठी जागा नसेल, बांधण्यासाठी जागा नसेल, तर अशा वेळी तुम्ही ही पोटली तुमच्या पैशांची तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।